मला अक्षरशः ह्यांनी बोलायला वाईट वाटायला लागलं. आपल्या मेहुण्याला अशी बोलते ती. मेहुणा किती दिवसातनं दाराला आलाय आपल्या. वाटायचं ह्यांनी 2 शब्द चांगलं बोलावं होतं. त्यांचं सुखदुःख त्यांच्याकडं ऐकून घ्यावं हो, बसावं बोला. एक शब्द नीट बोललं नाही तर त्यांना. मग तुम्ही सांगा, तुम्ही म्हणता कविताताई तू लय बोलती, मग ह्यांना चांगलं मी काय बोलू? मस्त माझा नवरा आहे, पण चुका त्यांच्या दुर्लक्ष मी करू शकत नाही. चुका हाय ते हाय, त्या चूक हाय ते हाय. खरं बोलायला कुणाचं भ्यान आहे? बसली, जेवण खावणं झालं, परत जिकडं तिकडं सगळीच निघून गेली. घर नुसतं मोकळं 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 वाटायला लागले. ताई आली, बसली, बोलली, मला स्वयंपाक करू लागितला, जीव म्हणजे जेवाय वाढू लागितलं, भांडी धुऊ लागितली. सगळं माझं काम उरकून शेणात निवांत म्हणली जाते. तुला पण कामात मदत होती म्हणजे तू एकटी कावा करायची का? राहून दे म्हणलं, माझी मी करते ताई, बस तू. घटीकभर सुद्धा बसली नाही. आल्यापासून मला करू लागत होती काम. तिनं स्वयंपाक पण करू लागितला, भाज्या करू लागितल्या. सारखं जास्तोर एकच तिची रट, नीट ध्यान देऊन काम कर, बोलू नको, काय म्हणू नको. तिचं ऐकून शिना अक्षरशः मला एवढं काल भारी वाटलं, लय भारी वाटलं काल. तिला म्हणलं होतं राहा आजच्या दिवस, जाऊ द्या. नको म्हणली. तिला तर काय म्हणा, तिच्या दोन्ही पण पोरी नांदाय गेल्या, त्या घरी कोण नाही. जित्राबा आहे ती म्हणली, शेरडा आहे ती, मसरा आहे ती, कोण नाही घरी. तिघं पण आलती माय लेकरं, दाजी येत आहे, पोरग घेऊन आलत. उन्हा तानाचं लागल्यावर कराय म्हणली थांबवून खाली होऊ दे, उन्हाच लागली कणिक मळायला चपात्या करायला. मग मी बसना म्हणल्यावर माया संगत ती पण, हो का पत्र्यात तर माहित आहे तुम्हाला किती गरम होत आहे. दोघींनी उन्हाच्या रटात स्वयंपाक केला आणि जेवलो कधी पाक 4, 4:30, 5 वाजले जेवायला. पण ज्याला चांगलं करायचं आहे किंवा ऐकून घ्यायचं आहे ते ऐकून घेतं. मन आहे की मोठ्याचं ऐकावं, आपल्यापेक्षा मोठी असते ती त्यांचं ऐकावं. आमच्या सगळ्या बहिणी भावात सगळ्यात मोठी म्हणलं तर आमची ती बहीण आहे. कांता नाव आहे. नाव पण बघा किती छान आहे तिचं, कांता. आणि लय ताई म्हणजे लय असं माया प्रेम लय. तिच्या घरी कोंबड्या आहेत, त्या येताना अंडी मुलूकभर घेऊन आली. लेकरासनी म्हणली, लेकरासनी पण खायला शिजवून हे घाल म्हणली. सुखा दुःखाच्या गोष्टी तिनं पण मला सांगितल्या. कारण की म्हणली तसं नसतं अगं, प्रपंच म्हणल्यावर ठेसा लागते, त्याच सण करावं लागतं म्हणली. काय करते सांग. माझं दाड्या पण आलतं, पण त्याचं दाढीच झालं नाही बोलायचं. ती मलाच म्हणायचा गबस गबस, पण ह्यांना सांगितलं ताईनं, ती म्हणाय ऐकावं जनाचं, काय ऐकावं जनाचं करावं मनाचं, असलं काम आहे त्यांचं. ताईचं ऐकून घेतलंच नाही त्यांनी, उलट ताईलाच बोललं, तुमची बहीण असली, तुमची बहीण तसली. तिला वाईट वाटायला लागलं, कारण की तिच्या डोळ्यासमोर असं बोलल्यावर तिला पण वाईट वाटायला लागलं. मग मलाच म्हणजे इडी आहे तू, उगं जाबाला जाब देत बसतीये. शांत राहायचं म्हणली, त्यांना पण त्रास नको ना आपल्याला पण त्रास नको. अगं ताई म्हणलं, शांत बसलं तरी त्रास आहेच, काय बोललं तरी त्रास आहेच, दुईकंड त्रास आहे. शांत बसलं की मग म्हणते आता कशी ग बसली, आता का बोल ना, आणि बोलल्यावर म्हणतात बोलती. नेमकं करू तर काय करू ग म्हणलं. मग तिनं सांगायला चालू केलं, तुम्हाला आता बरं वाटतंय म्हणली, भांडताय करताय, पण कोण कुणाचं नसतं, एकामेकाला दोघंच असतो म्हणली, आपण नवरा बायको. विचार कर जरा, शांत डोकं ठेवू. मी मग शांत ठेवती डोकं म्हणलं, पण ह्यानी ठेवत नाही तर म्हणलं. सांगितलं तिला. मला म्हणली 1-2-3 दिवस शांत राहून बघ, काय होतंय काय नाही, त्याचा फरक तुला जाणवल. अगं म्हणलं ही फरक जाणवल, बस मी शांत बसून बघितलंय, सगळं करून बघितलंय म्हणलं, ऐकत नाही तर म्हणलं. परत म्हणली जाऊ दे, ती विषय दी सोडून शिना, तुला त्रास नको म्हणली. तुझ्या म्हणजे मी जी बोलत ती तुला त्रास होतोय म्हणली, ती दे विषय सोडून म्हणली, दुसरं बोल म्हणली परपंचाचं. मला म्हणली कोंबड्या किती आहेत, त्या शेरडे किती आहेत, ती गुरं पण आहे ती चांगली. परत लागली बोलायला.
लय उशीर बोललो, हसलो खेळलो. कालचा दिवस कसा गेला कळलं नाही. लय भारी वाटलं का. पण आज बघा की कोणच नाही. त्यामुळे कसं तर वाटायला लागले. पाच त्यांना जायला संध्याकाळच्या 6-7 वाजल्या. बसल्यावर दाजी पण म्हणलं नीट राहावा आणि काळजी घे. त्या दाजीनं आम्हाला खांद्यावर घेऊन शिना फिरवले बारक्यापणी. लय दाजीचा स्वभाव तर असं लय मोठ्या मनाचा आहे दाजी. कुठल्या गोष्टीचं म्हणजे असं जर आपण गेलो अचानक खाय पिय कमी करणार नाही तर साडे मनाही म्हणजे त्यांच्या परिस्थितीने जे काय होईल ते धडपडून करणार. मिहुनी आली म्हणजे मिहुनी म्हणून असं कधी त्यांनी आम्हाला सांभाळलंच नाही. जशी ती आईबाप कशी लेकरांना जीव लावते ती सांभाळते ती तसं ती ताईनं दाजीनं बारक्यापणापासून आम्हाला जीव लावलेला. खांद्यावर घेऊन फिरलेलं. कोणचा मेहना लागलाय खांद्यावर घेऊन फिरायला. आम्हाला बारक्यापणी खांद्यावर घेऊन शिना फिरवायचं. म्हणायचं मी सगळ्यात मोठा आहे, तुम्ही बारका आहे ग. चला दारू प्यायला, चला पिऊन येऊ. दाजी जाईना तर मिहुनीच लय ऐकायचं आहे काय, मिहुनीची लय माई येते काय. तिनं काय तर सांगितलं असेल, कान भरला असतील. चालूच केलं बघा त्यांना. म्हणजे पै पाहुणे दारात आल्यावर सुद्धा त्यांना सोडलं नाही त्यांनी. मग तुम्हीच सांगा मी ह्यांना कुठल्या शब्दानं गोड बोलू, मग कुठल्या शब्दाने ह्यांना चांगलं म्हणू. जर माझी बहीण माझा मेहुणा काळजीपोटी इथपर्यंत आली तरी सुद्धा ह्यांनी त्यांना 2 शब्द गोडीनं गुलाबीनं बोललं नाही का तर त्यांच्या संग गेलं नाही. त्यांनाच म्हणायला लागले तर आल्यावर तिनं तुमचं कान भरलं असतेल. माया संग कशाला येता. अहो तुम्ही खाय पेय घाला घे. पै पाहुणे आले ती का पेण्यानं काय लय ही वाढतंय काय, किंमत लय वाढती काय पे दिल्यावर. दाजी म्हणलं पे नक काय नक, बसा बोला घटीकभर. कवितानं जेवण ही केले, ती स्वयंपाक केलाय, जीव सगळीजण. हे त्या बाईच्या हातचं काय खायचं नाही मला. दाजी म्हणलं तुम्ही एक शब्द बोलस तर 10 बोलताय, वेड वाकडं बोलताय म्हणून शिना ती पण बोलती. परपंचाचं वाटोळ आहे तुमच्या. शान बना, लोकांचं ऐकू नका. काय ह्यात दाजी वाईट बोललं त्यांना सांगा. काय वाईट बोललं दाजी. दाजी बोलायला लागल्यावर सांगायला लागल्यावर दाजीलाच म्हणतात थांबायचं नाही माया दारात. तिचं ऐकायचं आहे ना तर थांबायचं नाही, जावा उठा हाला. एवढं जरी दाजीला बोललं तर दाजी उठलं नाही तर किंवा काय त्यांना एडवाकडं बोललं नाही तर गप बसलं. असू दे म्हणलं वाईट दिवस असते तर काय तर काळ महागा असतो म्हणून बोलते ती. मला सांगून शिकवून डोक्यावरनं हात फिरवला, जाव का बाय म्हणलं. त्या मेहण्यासाठी बोलल तेवढं थोडं. कुठल्या गोष्टीचा गर्व नाही त्या मेहण्याला. गरीब बन श्रीमंत तसलं तर नाहीच बा. त्यांच्या परिस्थितीनं मी तर काय लय श्रीमंत आहे का नाही, त्यांच्यापेक्षा लय गरीब आहे मनानं. लय मोठा आहे तर दाजी. काल अक्षरशः ह्यांनी बोलायला वाईट वाटायला लागलं. आपल्या मेहण्याला अशी बोलते ती. मेहुणा किती दिवसातनं दाराला आलाय आपल्या. वाटायचं ह्यांनी 2 शब्द चांगलं बोलावं तर त्यांचं सुखदुःख त्यांच्याकडं ऐकून घ्यावं, हो बसावं बोला. एक शब्द नीट बोललं नाही तर त्यांना. मग तुम्ही सांगा, तुम्ही म्हणता कविता ताई तू लय बोलती, मग ह्यांना चांगलं मी काय बोलू. मस्त माझा नवरा आहे पण चुका त्यांच्या दुर्लक्ष मी करू शकत नाही. चुका हाय ते हाय, त्या चूक हाय ते हाय. खरं बोलायला कुणाचं भ्यान आहे. खरं बोललं की मग लागतंय, खोटं तुमचं चालतंय.